आता एक मोठी बातमी, एनसीपीची शपथविधी सोहळ्याची पत्रिका समोर आलेली आहे। एनसीपीच्या पत्रिकेत फक्त दोघांची नावे असल्याचं समोर येत आहे। डीसीएम म्हणून पत्रिकेमध्ये अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि पत्रिकेत एकनाथ शिंदे यांचा उल्लेख नसल्याचं पाहायला मिळतंय। भाजपसारखीच ही पत्रिका आहे असा एनसीपीने दावा केलाय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, एनसीपीची ही शपथविधी सोहळ्याची पत्रिका समोर आली आणि त्यामध्ये फक्त अजित पवारांचा उल्लेख आहे, एकनाथ शिंदेंचा उल्लेख नाहीये, काय अपडेट? ही जर पत्रिका आपण अगदी व्यवस्थित बघितली तर त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख आहे, त्याचबरोबर अजित पवार यांचा नावाचा उल्लेख आहे आणि खालच्या ओळीमध्ये उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ असं सुद्धा लिहिलेलं आहे। त्यामुळे कारण एकनाथ शिंदे हे स्वतःच उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अथवा त्यांच्या पक्षाकडनं इतर कोणी घेईल याबद्दलची साशंकता होती। कालही आपण बघितलं की एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मी आज रात्री या संदर्भातली माहिती देईल, परंतु अजूनही त्यांच्या पक्षाच्याकडून किंवा त्यांच्याकडून कुणीही हे स्पष्ट केलेलं नाहीये की त्यांच्याकडनं कोण ही शपथ घेणार आहे आणि त्यामुळे सावधता म्हणून अशा पद्धतीने राष्ट्रवादीने ही पत्रिका छापली असल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे। सोबतच त्यांचं हेही म्हणणं आहे की आमची पत्रिका ही आमच्या पत्रिकेतला मजकूर हा भाजपनं पक्ष म्हणून जी पत्रिका छापलेली आहे अगदी तसाच आहे, त्यामुळे आमच्या पत्रिकेमध्ये कुठलीही चूक नाही असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। बरं, प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।